वेलकम बॅक टू आवर स्मार्ट लर्निंग चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 41 यामधील क्वेश्चन सेकंड सॉल्व करणार आहोत। हा प्रॉब्लेम सेट आहे 5th स्टँडर्ड मॅथ्स चॅप्टर 9 डेसिमल फ्रॅक्शन यामधील। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन फर्स्ट सॉल्व केलेला आहे। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। सो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रॉब्लेम सेट 41 क्वेश्चन सेकंड। इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत, यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे। तर ते एक्झाम्पल आपण या टेबलमध्ये नोट करूयात। इथे पहा, फर्स्ट एक्झाम्पल आहे 23.4 प्लस 87.9। सो डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला फर्स्ट युनिट प्लेस, सेकंड 10 प्लेस। ओके, सो युनिट प्लेसला आपण काय लिहिणार? 3 लिहिणार, 10th प्लेसला 2। ओके, आता डेसिमल पॉईंट द्यायचा आहे। नेक्स्ट 4 हा येणार 10th प्लेसवरती, सो 4 इथे लिहायचा। नेक्स्ट प्लस, आता इथे ह्या डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला फर्स्ट प्लेस आहे युनिट प्लेस, सेकंड प्लेस आहे 10th प्लेस। सो 7 येणार युनिट प्लेसवरती, 8 येणार 10th प्लेसवरती। नेक्स्ट डेसिमल पॉईंट द्यायचा आहे आणि त्याच्या राईट साईडला फर्स्ट आहे 10th प्लेस, सो 9 येणार 10th प्लेसवरती। प्लेस बरोबर या डिजिटच्या प्लेसवरतीच ते डिजिट लिहायचे आहेत, इकडे तिकडे ते डिजिट लिहायचे नाही। ओके, आता यांची करायची आहे आपल्याला ॲडिशन। सो 9 + 4 किती येईल? 9 + 4 13। 3 इथे लिहायचा, 1 कॅरी ओव्हर करायचा नेक्स्ट नंबरला। डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट द्यायचा आहे। 3 + 1 4, 4 + 7 11, 1 इथे लिहायचा, 1 कॅरी ओव्हर करायचा नेक्स्ट नंबरला। 2 + 1 3, 3 + 8 11, सो 1 इथे लिहायचा आणि 1 हा 100 प्लेसवरती लिहायचा। सो आपलं फायनल आन्सर काय आलेला आहे? 111.3। 23.4 plus 87.9 is equal to 111.3। सो आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे? 23.4 plus 87.9 is equal to 111.3। सेकंड एक्झाम्पल आहे 35.74 plus 816.6। आता हे डिजिट आपल्याला त्यांच्या प्लेसवरती लिहायचे आहेत, पण मुलांनो डिजिट लिहिताना त्यांची प्लेस चुकवायची नाही। ओके, आता फर्स्टली आपण डेसिमल पॉईंटपासून सुरुवात करायची आहे। डेसिमल पॉईंट 2 लिहून द्यायचे आहेत। डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला फर्स्ट काय येणार आहे? 5, तो 5 युनिट प्लेसवरती। नेक्स्ट 3 हा 10th प्लेसवरती। नेक्स्ट डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला 7 आहे 10th प्लेसवरती आणि 4 आहे 100th प्लेसवरती। नेक्स्ट 816, याच्यामध्ये 6 आहे डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडमधील फर्स्ट आहे 6, तो युनिट प्लेसवरती। सेकंड 1 आहे, 1 हा 10th प्लेसवरती आणि 8 हा 100th प्लेसवरती। ओके, आता डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला 6 आहे, तो येणार 10th प्लेसवरती, सो 6 इथे लिहायचं आहे। आता यांची करायची आहे ॲडिशन। 4 प्लस इथे काय नाही म्हणजे काय 0 असणार, 4 + 0 4। 6 + 7 13, 3 इथे लिहायचा, 1 कॅरी ओव्हर करायचा नेक्स्ट नंबरला। 5 + 6, 6 + 6 12, 2 इथे लिहायचा, 1 कॅरी ओव्हर करायचा नेक्स्ट नंबरला। पण डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, तो विसरायचा नाही। 3 + 1 4, 4 + 1 5 आणि 8 ॲज इट इज। सो आपला आन्सर काय आलेला आहे? 35.74 plus 816.6 is equal to 852.34। हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे। थर्ड एक्झाम्पल आहे 6.95 plus 74.88। आता हे डेसिमल फ्रॅक्शन या टेबलमध्ये आपल्याला लिहायचे आहे। फर्स्टली काय करणार आपण? फर्स्ट नंबर आहे त्याच्या डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला डेसिमल पॉईंट इथे लिहायचा, पॉईंटच्या खाली पॉईंट। 6 हा कुठल्या प्लेसला येणार? युनिट प्लेसला। आता राईट साईडचा 9 कुठे येणार? 10th प्लेसवरती।
5 कुठे येणार 100th प्लेसवरती. नेक्स्ट 74.88. आता याच्यामध्ये डेसिमल पॉईंट दिला 4, डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 4 आहे तो युनिट प्लेसवरती, 7 10th प्लेसवरती. नेक्स्ट डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला 8 आहे तो 10th प्लेसवरती आणि 8 हा 100th प्लेसवरती. ओके, आता यांची करायची ॲडिशन. 8 + 5 किती झाले 13. 3 इथे लिहायचा, 1 कॅरी ओव्हर करायचा नेक्स्ट नंबरला. 9 + 1 10, 10 + 8 18. 8 इथे लिहायचा, 1 कॅरी ओव्हर करायचा नेक्स्ट नंबरला. डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. 6 + 1 7, 7 + 4 11. 1 इथे लिहायचा, 1 कॅरी ओव्हर करायचा नेक्स्ट नंबरला. 7 + 1 8. सो आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे 6.95 + 74.88 इज इक्वल टू 81.83. 81.83. फोर्थ एक्झाम्पल आहे 41.03 + 9.98. इथे डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहे 1 तो युनिट प्लेसवरती आहे. 1 पॉईंट लिहून घ्यायचा आहे. नेक्स्ट 4 हा 10th प्लेसवरती आहे. नेक्स्ट डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आहे 0 हा 10th प्लेसवरती येणार. 3 हा 100th प्लेसवरती येणार. नेक्स्टमध्ये डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 9 आहे तो युनिट प्लेसवरती येणार. डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला 9 आहे तो 10th प्लेसवरती येणार आणि 8 हा 100th प्लेसवरती येणार. अशामुळे काय होतं आपल्याला डिजिट कुठल्या प्लेसवरती आहे तो फाइंड आउट करणं इझी. आता यांची करायची आहे ॲडिशन. ओके, 3 + 8 11. 1 इथे लिहायचा, 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 9 + 1 10, 0 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर केला, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा आहे. 9 + 1 10, 10 + 1 11. 1 इथे लिहायचा आहे, 1 कॅरी ओव्हर केला, 4 + 1 5. सो आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 41.03 + 9.98 इज इक्वल टू 51.01. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 41 मधील क्वेश्चन सेकंड सॉल्व करून घेतलेला आहे. आय होप तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स नसतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स, बाय.